कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही तर देवळातून पण पैसे चोरणारी माणसं आहात। तुझे तर आई वडील पण असेच असतील, मला आय एम शुअर। ऐश्वर्या मॅडम, तुम्हाला मला काय बोलायचं तुम्ही बोला, पण माझ्या आई बाबांना काय बोलू नका। ओके, आता इयरिंग सापडले ना की अख्खं खानदान जाईल जेलमध्ये। अरे मग तुझ्याशी बोलण्याची वेळच येणार नाही। कुठे आहेत माझे इयरिंग्स? कुठे लपून ठेवलेस? ऐश्वर्या, मला वाटतं झाला तेवढा तमाशा पुरे झाला। माझ्या सुनेवर आणि तिच्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे, आणि सावली किती खरी आहे ह्याचा पुरावा आपल्या सगळ्यांसमोर आहे। ऐश्वर्या, कुणावरही कुठलाही आळ घेताना हजारदा विचार करायचा असतो। चला आवरायला घेऊया, उशीर होतोय। चला माझ्या सुनेवर आणि तिच्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे, आणि सावली किती खरी आहे ह्याचा पुरावा आपल्या सगळ्यांसमोर आहे। कुणावरही कुठलाही आळ घेताना हजारदा विचार करायचा असतो। आज या मुलीने माझा जो अपमान झाला ना, मी कधीच विसरणार नाही। इडियट। ऐश्वर्या, तू काहीच बोलू नकोस प्लीज। तरी मी बोलत होतो, माझा ऐकलंच ना तर एवढा ड्रामा झालाच नसता। हे घ्या तुमचे इयर रिंग्स। हे
हे कुठून आले? ऐश्वर्या, मग अशी ते झुरळ आलं होतं ना, त्याला हकलवायला तू जे आदळापट केलीस ना, त्याच्यामध्ये ते तिथे पडले. ऐश्वर्या, उगाच त्या बिचाऱ्या सावलीवर नाव घेतलंस. काही बिचारी वगैरे नाहीये ती, चोरच आहे ती. तुला आठवतं ना माझी चप्पल चोरलेली तिने मंदिरात? ठीक आहे, मी येतो. मॉमला सांगावं लागेल इयररिंग्स मिळाले, नाहीतर तिचं नाव उगाच खराब. ए हॅलो, थांब इकडे. पुन्हा मी मॉमच्या नजरेत पडू आता? अरे पण त्या मूर्ख मुलीमुळे फर्स्ट टाइम या घरात माझा अपमान झालाय. मी कधीच विसरणार नाही आणि तिला तर मी सोडणार नाही. मदत करू? नाही हो, हे बघा होतच आलंय. वहिनी, तुझ्यासोबत जे घडलं ते 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 होऊन गेलंय की, तर पुढे काय घडेल ते बघायचं. किती सहज बोलीस हे तू, पण तुझ्या डोळ्यातले अश्रू सांगतायत की तुला वाईट तर वाटलंय. भाऊजी, अहो, मला माझ्या विठ्ठलावर पूर्ण विश्वास आहे. तो आहे माझ्या पाठीशी. मला माहितीये तो यातनं नक्की मार्ग काढेल. वहिनी, अगं इतकं सहन करण्याची शक्ती तुझ्यात येते कुठून? कसं असते ना भाऊजी, माझे बाबा म्हणतात की दुःखाचा डोंगर एवढा मोठा असतोय, पण त्या दुःखातून सुखाचा मार्ग सापडतो. आणि आपल्यावर असते कशात सुख शोधायचं ते. तुम्हाला जनाबाईंची गोष्ट माहिती आहे का? मी सांगते. जनाबाई ही विठ्ठलाची परम भक्त होती. एका दिवशी धान्य दळता दळता ती विठ्ठलाचा मनापासून धावा करत असते, पण ते धान्य दळता दळता तिला लई त्रास व्हायला लागतो. पण ती विठ्ठलाचं नामस्मरण काही थांबवत नाही. तिचा त्रास बघून विठ्ठल स्वतः तिच्या मदतीसाठी धावून येतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.